नमस्कार, मी संकेत आवटे। एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला होता ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं बँकेमध्ये जर तुम्ही पैसा ठेवताय, एफडी करताय तर तो पैसा तुमचा बुडणार किंवा त्याची व्हॅल्यू कशी कमी होत जाणार, इन्फ्लेशन काय असतं, महागाई कशी वाढत जाते आणि तुमच्या पैशाला ती खाते, अक्षरशः हे सगळं आपण एक्सप्लेन केलं होतं। आणि त्यामधून तुमच्या कमेंट आल्या की सर आम्हाला अशा काही गोष्टी शिकवा ज्यामधून आमचा पैसा वाढत जाईल, ॲप्रिशिएट होईल किंवा त्याला इन्फ्लेशनचा जास्त धक्का बसणार नाही। तर त्यासाठीच एक महत्त्वाचा पर्याय आणि डायव्हर्सिफिकेशन आपण करून वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट तर करतच असतो आणि त्यामधला महत्त्वाचा सेक्टर म्हणजे म्युच्युअल फंड। प्रत्येकाची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असायला पाहिजे। म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे आपण जी गुंतवणूक करतो ती काही शेअर्समध्ये होते, काही डेटमध्ये होते किंवा त्याचा हायब्रिड असतं, म्हणजेच शेअरमध्ये आणि डेटमध्ये दोन्ही फंडांमध्ये गुंतवणूक होते, यालाच म्हटलं जातं म्युच्युअल फंड। सोप्या भाषेत मी सांगतोय, एका म्युच्युअल फंडची NAV असते किंवा आपण युनिट्स बाय करतो। युनिटची व्हॅल्यू म्हणजेच NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू। नेट ॲसेट व्हॅल्यू पुढे आपण डिस्कस करणार, पण या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार असतात। एक असतं लमसम आणि एक असतं SIP। आणि मेजरली आता आपण यावरच फोकस करणार आहोत, लमसम वर्सेस SIP वर। SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। प्रत्येक महिन्याला आपण ठराविक अमाऊंट त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो, खरेदी करत असतो। आता म्युच्युअल फंड कोण मॅनेज करतो? त्याचा एक मॅनेजर असतो कंप्लीट। फॉर एक्झाम्पल SBIचा आपण घेतोय, ICICI घेतोय, HDFC घेतोय, मग त्यामध्ये पण स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, हायब्रिड फंड, डेट फंड, वेगवेगळे फंड असतात। तो पर्टिक्युलर फंड मॅनेज करण्यासाठी एक असतो मॅनेजर, ज्याला म्हटलं जातं फंड मॅनेजर। तो फंड मॅनेजर ठरवतो तुमचा पैसा, तुमच्यासारख्या हजारो लाखो लोकांचा पैसा, लाखो कोटी रुपये, हजारो कोटी रुपये किंवा काही कोटी रुपये जे जमा झाले ते कुठे कुठे किती किती गुंतवत जायचे। फॉर एक्झाम्पल मी आहे फंड मॅनेजर, माझ्याकडे आले तुमचे सगळ्या लोकांची मिळून 100 कोटी रुपये। मी ठरवतो कुठल्या शेअरमध्ये किती किती रुपयाची गुंतवणूक व्हायला पाहिजे। फॉर एक्झाम्पल मी निवडला HDFC, ICICI, त्याचबरोबर मी वेगवेगळे शेअर्स अजून निवडले, टाटा मोटर असेल, हिंदाल्को असेल किंवा HDFC बँक असेल। अशा वेगवेगळ्या शेअर्समध्ये तुमची थोडी थोडी मी गुंतवणूक केली, जेणेकरून ते स्टॉक जसे वाढतील तसे तुमची गुंतवणूक केलेली अमाऊंट सुद्धा वाढत जाईल। हे तुमच्या पर्टिक्युलर फंड मॅनेजरचं काम असतं, जेणेकरून तुम्हाला स्टॉक मार्केटचं नॉलेज असायलाच पाहिजे, मुळीच गरजेचं नाही। तुम्हाला बेसिक नॉलेज जरी नसलं तरी काही फरक पडत नाही, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो तो मॅनेजर। आणि त्या बदल्यात एक मिनिमम अमाऊंट ते तुमच्याकडून घेतात, जे की तुम्हाला दिसणार सुद्धा नाही, त्यामध्ये कळून सुद्धा येणार नाही। असं नसतं की 10-20% तुमच्या प्रॉफिटमधलं वगैरे घेत आहेत, बिलकुल नाही। एकदम निग्लिजिबल अमाऊंट तुमच्याकडून चार्ज केली जाते, ज्या बदल्यात या सगळ्या ॲक्टिव्हिटी ते मॅनेज करत असतात। SIP मध्ये पर्टिक्युलर टाइमला आपण इन्व्हेस्ट करत जात असतो। जसं तुम्ही ठरवलं असेल की प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला माझ्या अकाउंटमधून 2000 रुपये या स्कीममध्ये इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे। प्रत्येक दिवसाला माझ्या अकाउंटवरून 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 1 लाख, 2 लाख, 5 लाख जी अमाऊंट पाहिजे ती इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे। प्रत्येक आठवड्याला इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे, प्रत्येक वर्षाला व्हायला पाहिजे। जे काही तुम्ही ठरवलं असेल सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट होणं यामध्ये महत्त्वाचं असतं। मेजरली SIP करतात महिन्याला, प्रत्येक महिन्याच्या ठराविक डेटला एक अमाऊंट त्या पर्टिक्युलर फंडमध्ये, त्या पर्टिक्युलर स्कीममध्ये इन्व्हेस्ट होत असते। फॉर एक्झाम्पल मी निवडलं SBI स्मॉल कॅप फंड, माझा प्रत्येक महिन्याला त्यामध्ये 10,000ची SIP होणार। मला पगार आहे 20,000, 30,000, 40,000 जो काही असेल, 10,000 मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि मी SBI स्मॉल कॅप निवडला, त्या पर्टिक्युलर फंडमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट होत असते। याला म्हटलं जातं सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट करणं। सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट करण्याचा फायदा काय? तर प्रत्येक महिन्याला मी इन्व्हेस्ट करत असतो। मग मार्केट तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सेकंदाला बदलत असतं। मग या महिन्यामध्ये वर असेल, पुढच्या महिन्यामध्ये थोडंसं अजून जास्त वर जाईल, त्या पुढच्या महिन्यामध्ये थोडं खाली येईल, परत थोडं खाली येईल, परत वर जाईल, हे सुरू असतं। वेव्ह फॉर्ममध्ये मार्केट मूव्ह करत असतं। डायरेक्ट वर जाणं पॉसिबल नाही, डायरेक्ट खाली येणं पॉसिबल नाही, मार्केटमध्ये कधीच होत नाही। मग त्या प्रत्येक वेव्हमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होत राहते, प्रत्येक महिन्याला आपण गुंतवत जातो आणि या सगळ्याचं ॲव्हरेजिंग होतं। आज तुम्ही 10 रुपयाला, उद्या 15, पुढची इन्व्हेस्टमेंट तुमची 20ला होईल, परत पुढची इन्व्हेस्टमेंट 15ला, 16ला, 17ला, 12ला, 11ला, ही सगळी NAVला इन्व्हेस्टमेंट होत जाईल आणि एक ॲव्हरेज NAV तुमचा कॅल्क्युलेट होईल की ॲव्हरेज तुम्ही 15 NAVला इन्व्हेस्ट केलेला आहे। आणि नंतर ज्यावेळी त्याची व्हॅल्यू 30 होईल, 40 होईल, 50 होईल, म्हणजेच तुमचा फंड डबल होत जातो। कंपाऊंडिंग तुम्हाला इफेक्ट तिकडे
पाहायलाही मिळतो। याचा दुसरा प्रकार जो ऑलरेडी आपण बघितला आहे लमसम इन्व्हेस्टमेंट। लमसम म्हणजे काय? एकदाच एक मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करणं। तुम्हाला वाटलं माझी सॅलरी या महिन्यामध्ये मोठी आली आहे, कारण दिवाळीचा महिना आहे, पूर्ण सॅलरी, एखादा बोनस एकत्रित आला असेल, एखादा व्यवहार झाला असेल, किंवा काही महिने तुम्ही सेव्ह केलेत, ती टोटल अमाऊंट मला इन्व्हेस्ट करायची असेल, किंवा माझा लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला कळून चुकला असेल बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसा पडून ठेवणं चुकीचं आहे। मग ते 50,000 1 लाख एकत्रित पडलेत किंवा 10,000 एकत्रित पडलेत। आता वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी अमाऊंट मोठी किंवा लहान असते। फॉर एक्झाम्पल, मला जर 1 कोटी रुपये खूप मोठे वाटत असतील तर तुम्हाला कदाचित ते छोटे वाटू शकतात, कारण तुमचा टर्नओव्हर हजारो कोटीत असू शकतो। एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपये खूप मोठी अमाऊंट वाटू शकते, पण मला ती अति मोठी वाटणार नाही, कारण काही लाख रुपये आम्ही महिन्याला इझिली कमवतो। काही लोकांना 2,000 3,000 पण मोठी अमाऊंट वाटू शकते। डिपेंड ऑन युअर सिच्युएशन, कंडिशन, युअर इन्कम, युअर स्टेटस, बाकी सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुमच्यासाठी जी मोठी अमाऊंट असेल, लमसम अमाऊंट असेल, तुम्ही ती इन्व्हेस्ट करू शकता। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 25,000 रुपये एक ठराविक ठीकठाक अमाऊंट वाटते, जी लमसम तुमच्यासाठी आहे। मग ती 25,000 रुपयाची अमाऊंट तुम्ही डायरेक्ट त्या पर्टिक्युलर फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, ज्याला म्हटलं जातं लमसम इन्व्हेस्टमेंट। मग ते 25,000 एकत्रित तुम्ही त्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले। मग याचा फायदा आणि तोटा दोन्ही गोष्टी आहेत। एकत्रित आज इन्व्हेस्ट केल्यामुळे 2-4 वर्षांनी त्याचे चांगले रिटर्नही मिळू शकतात, कदाचित मॉडरेट रिटर्नही मिळू शकतात, म्हणजेच SIP पेक्षाही कमी मिळू शकतात, कारण तुम्ही एकदम इन्व्हेस्ट केले आणि नंतर मार्केट जास्त चांगलं परफॉर्म केलं नाही किंवा मॉडरेट रेंजमध्ये राहिलं, तुम्ही इन्व्हेस्टमेंटच वरच्या लेवलला केली असेल, हे पण होऊ शकतं। मग त्याचे कंपॅरिझन्स वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, 101% या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होणार, कारण रिचमी एक स्पेशल स्कीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि रिचमी फ्री ऑफ कॉस्ट एक सर्व्हिस तुमच्यासाठी देणार, ज्यामधून तुमचा प्रचंड फायदा होणार आहे। तो कसा, मी पुढे एक्सप्लेन करेन। आता यानंतर टर्म येते NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू। तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय, पण त्याची काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे ना, काहीतरी दर असायला पाहिजे। तो कोण ठरवतं? मग हे स्कीमवाले ठरवणार का? नाही, आज दर 50 आहे, उद्या 60 झाला, परवा ते मनाने सांगतील 80 झाला, अचानक म्हणतील 20 झाला, असं बिलकुल होत नाही। त्यासाठी काहीतरी कॅल्क्युलेशन असतं। बरं, हे कॅल्क्युलेशन कशावर बेस्ड असेल? तर जी खरेदी त्यांनी केली, फॉर एक्झाम्पल वेगवेगळे शेअर्स त्यांनी बाय केले ना, माझ्याकडे 100 कोटी आहेत, मी फंड मॅनेजर आहे, तर मी वेगवेगळे शेअर्स बाय करणार। टोटल जे शेअर्स बाय केले ती माझे टोटल ॲसेटमध्ये कॅल्क्युलेशन होईल। ॲसेट म्हणजे काय? माझ्याकडे जो पैसा आहे त्यामधून मी काहीतरी खरेदी केली, ती टोटल खरेदी माझी ॲसेटच्या स्वरूपात आहे। वेगवेगळे शेअर्स मी बाय केले, ती एक ॲसेट असेल। म्युच्युअल फंडमध्ये एम्फी आहेच, एम्फीबद्दल तुम्हाला माहिती असेल नसेल, जास्त डीप जायला नको। सोबत सेबी पण आहे। या सगळ्यांनी मिळून काही गाईडलाईन्स बनवल्या आणि या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं की काही फंड तुम्ही अकाउंटला तसाच रिझर्व ठेवला पाहिजे। 100 कोटी आहे ना, तर त्यामधले 2 कोटी 4 कोटी 5 कोटी जे नियम आहेत त्यानुसार तुम्हाला ते बाजूला काढून ठेवायचे आहेत। जेव्हा लोक म्युच्युअल फंड सेल करतील तेव्हा तुम्ही तो पैसा त्यांना काढून द्याल। अचानक काही लोक आल्यानंतर आता आमच्याकडे लिक्विडिटी नाही, आम्ही सेल केलेलंच नाही, ही कारणं देण्याची गरज नाही, जेणेकरून सगळं स्मूथली सुरू राहील। म्हणजेच जी इन्व्हेस्टमेंट केली ती ॲसेटमध्ये आहे, जी ऑलरेडी त्यांनी फंड बाजूला काढून ठेवलाय तो ॲसेटमध्ये आहे। मग याला काही खर्च असेल ना, लायबिलिटीज असतील। मग लायबिलिटीज काय? हे जे लोक मॅनेज करतायत फंड, त्यांची सॅलरी असेल, त्यासाठी केला जाणारा खर्च, ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च, त्यांच्या पोर्टलचा खर्च, या सगळ्या लायबिलिटीज आहेत। मग या ॲसेटमधून ज्या लायबिलिटीज आहेत त्या वजा केल्या जाणार आणि त्याला डिवायडेड बाय टोटल किती युनिट्स आपल्याला द्यायचे आहेत। समजा 50 लाख युनिट आपण त्यातले बनवले, म्हणजे डिवाइड केलं, प्रत्येकाला 1 युनिटच्या आसपास हे आपण ठरवलेलं असतं। समजा 1 लाख युनिट्स आपण विकणार आहोत, टोटल इन्व्हेस्टमेंट किती कोटीची आहे, त्यामध्ये लायबिलिटीज मायनस केलेले आहेत। हा फॉर्म्युला तर तुम्हाला कळाला, यावरून आपल्याला निघते NAV। आता NAV बदलते का? कारण यामध्ये बदलत असतात ॲसेटच्या व्हॅल्यूज। ॲसेटच्या व्हॅल्यूज बदलतात, म्हणजे जे शेअर्स तुम्ही बाय केले ते कंटिन्युअसली अपडाऊन होत असतात। मग प्रत्येक दिवसाला ही NAV बदलली जाते, कारण शेअरची प्राइस बदलत असते आणि त्या प्राइसला तुम्ही ते शेअर्स बाय करत असता। म्हणून टोटल NAV बदलणार आणि टोटल NAV बदलणार म्हणजेच मार्केट वर खाली होईल तसं NAVची मुवमेंट होत राहणार। उदाहरणच द्यायचं झालं तर 100 कोटी रुपयाचे समजा ॲसेट्स आहेत, 100 कोटीमधून 1 लाख रुपये लायबिलिटीज आहेत माझ्या दररोजच्या,
मग 1 लाख रुपये मी त्यामधून वजा करणार आणि त्याला डिवाइड करणार. माझ्याकडे टोटल युनिट्स आहेत 2 कोटी. 2 कोटी युनिट्स मी विकणार आहे. तर त्याचं उत्तर येईल 50, म्हणजेच अप्रॉक्सिमेट 50, कारण 1 लाख रुपये निग्लिजिबल आहे. आपण त्यामधून मायनस करत जास्त कॅल्क्युलेशनमध्ये वेळ घालवणार नाही. 50 माझं उत्तर आलं, याचाच अर्थ NAV 50 आली. मग मला जर 10,000 रुपयाची गुंतवणूक करायची असेल, मी लमसम करतोय किंवा SIP करतोय, म्हणजेच मला टोटल किती युनिट्स मिळणार हे त्या NAV वरून ठरेल. 10,000 भागिले 50 होणार, त्याचं उत्तर येईल 200. मला 50 रुपये प्रति NAV प्रमाणे टोटल युनिट्स मिळाले 200. समजा ही NAV पुढे जाऊन वाढत गेली आणि 1,000 रुपये त्या NAVचा दर झाला, तर माझ्याकडे टोटल 200 युनिट्स आहेत. 200 गुणिले 1,000 होईल आणि त्याची टोटल व्हॅल्यू बनेल 2 लाख रुपये. माझ्या 10,000चे 2 लाख रुपये होतील. मग अशा प्रकारे हे व्हॅल्युएशन ठरत असतं. NAV अप डाऊन होत असतो. कदाचित टोटल ॲसेट जो माझ्याकडे होता 100 कोटी रुपयाचा, तो ॲसेट माझा बनला 200 कोटी रुपयाचा. तर NAV डायरेक्टली त्यामधून मायनस लायबिलिटी तर 1 लाखच राहणार आहे. टोटल युनिट्स पण माझे 2 कोटीच राहणार आहेत, पण डायरेक्ट 100 कोटीचे माझे 200 कोटी झाले ना, म्हणून माझा NAV होईल 100. सिंपल कन्सेप्ट. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन होत असतं. थोडंसं प्रॅक्टिकली दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता डायरेक्ट आपण स्क्रीनवर जातोय. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल reachme.com. आता या reachme.com वर तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ॲपची पण लिंक आहे. इन्स्टॉल करा. खूप चांगल्या व्हॅल्यूज मी तुम्हाला देतोय. स्पेलिंग मी पुन्हा इथे टाईप करतोय, RICHMEE reachme.com. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी या बघू शकता. मला क्लिक करावं लागेल म्युच्युअल फंडवर. म्युच्युअल फंडवर जेव्हा मी क्लिक करेन तेव्हा मला वेगवेगळे म्युच्युअल फंड्स पाहायला मिळतील. आता NAV जो आहे प्रत्येक स्कीमचा वेगवेगळा असतो. आता स्कीम म्हणजे काय? ICICI प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंड याला म्हटलं जातं. ही स्कीम आहे. मिराई ॲसेटचा इमर्जिंग ब्ल्यू चिप, ॲक्सिसचा लॉंग टर्म इक्विटी फंड, हे सगळे वेगवेगळे आहेत. SBI स्मॉल कॅप आहे, त्याचबरोबर कोटक टॅक्स सेवर फंड आहे. ही प्रत्येक स्कीम आहे आणि मला यामध्ये गुंतवणूक करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी निवडला SBI स्मॉल कॅप. आता यामध्ये गुंतवणूक जर मी 3 वाजायच्या आधी केली असेल ना, तर ती पर्टिक्युलर NAV पकडली जाईल. 3 वाजल्यानंतर NAV डिफरंट असेल, कारण 3 वाजल्यानंतर NAVचं कॅल्क्युलेशन होतं. मार्केट क्लोजिंगच्या आसपास तुम्ही मानू शकता. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्केट जसं अप डाऊन होत जाईल तशी त्याची NAV प्राइस बदलत जाईल. आता 15/4/2020 साली 43 NAV होती. ती पुढे जाऊन सपोज मी 2021 साली 21/5 केली तर 86 NAV बनली. पुढे जाई गेलो मी 103 NAV बनली 2022 साली. म्हणजेच काय, NAV वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल इथं मी गुंतवणूक केली असेल, इथं मी गुंतवणूक करणार, NAVची प्राइस मी चेक करणार, मला पाहायला मिळेल NAV 40 रुपयाला. इथे मी गुंतवणूक केली 106 रुपयाला, म्हणजेच 40 रुपयाची NAV इथे 106 रुपये झाली. मग इथं NAV मी पुढे लिहून ठेवतोय, म्हणजे अजून चांगली कन्सेप्ट आपली क्लिअर होईल. मी टोटल किती युनिट बाय केले? सपोज मी 100 युनिट इथे बाय केलेले होते. 100 युनिट म्हणजे टोटल माझी गुंतवणूक झाली 4,000 रुपयाची. आता 4,000 रुपये मी इथं इन्व्हेस्ट केले, पण पुढे जाऊन त्याचे किती झाले हे पण पाहावं लागेल. जर मी याला मल्टिप्लाय केलं 100 युनिटला 106 NAVने, तर माझं उत्तर येईल 10,600 रुपये. हो, माझ्या 4,000 रुपयाचे 10,600 रुपये झाले. मग तुम्ही जेवढी मोठी गुंतवणूक कराल इकडे तेवढे मोठे रिटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील. यालाच म्हटलं जातं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याची ब्युटी. सध्या जो तुम्हाला मी स्मॉल कॅप दाखवतोय हा कम्प्लिटली एज्युकेशन पर्पजसाठी. डायरेक्ट उठून त्यामध्ये इन्व्हेस्ट नका करू. तुम्हाला सजेशन हवं आहे, माझी टीम देईल. कॉल करू शकता या नंबरला, आणि या नंबरला कॉल केल्यानंतर अजून एक खूप चांगली स्मार्ट इन्व्हेस्टमेंटची संधी आम्ही तुम्हाला देतोय. ते सुद्धा सर्व्हिस आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय, जे मार्केटमध्ये खूप कमी लोक प्रोव्हाइड करतात किंवा निग्लिजिबल किंवा कोणीही करत नाहीत तुम्ही म्हणू शकता. सर्व्हिसेस एकदा तुम्ही चेक करू शकता आमच्या. फॉर एक्झाम्पल यामध्ये आम्ही काय करतोय, तुम्ही SIP सुरू केली. SIP सुरू केल्यानंतर इथे 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 अशी इन्व्हेस्टमेंट तुमची झाली. कदाचित इथे 40, 50, 60 आणि 70 या प्रत्येक NAVला तुमची गुंतवणूक झाली. 40, 50, 60, 70चं जर तुम्ही ॲव्हरेज केलं तर समवेअर अराउंड 55च्या आसपास तुमचा ॲव्हरेज यायला पाहिजे. ॲव्हरेज तुमची 55 NAV पाहायला मिळेल. पण जर तुम्ही स्मार्ट SIP करत असाल,
म्हणजेच रिचमीच्या माध्यमातून करत असाल तर यासोबतच तुमची इन्व्हेस्टमेंट जेव्हा मार्केट खाली असेल तेव्हा तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगितलं जाईल. मग ती इन्व्हेस्टमेंट लमसम याच फंडमध्ये ॲड होईल. कदाचित ती 40ला होईल, परत तुम्हाला सांगितलं जाईल 45ला एक हेवी इन्व्हेस्ट करा, परत मार्केट क्रॅश झाला आहे 55ला, त्यावेळी हेवी इन्व्हेस्ट करा. इथे तुम्हाला करायला सांगितलं जाणार नाही. जेव्हा मार्केट पीकवर असेल, जेव्हा मार्केट डाऊन असेल तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल, ज्यामुळे ही NAV डाऊन होईल आणि कदाचित ॲव्हरेज तुमचं 45च्या आसपास येईल. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन बघायचं आहे, पास्ट आमची हिस्ट्री बघायची आहे. ते कॅल्क्युलेशन तुम्हाला मी एक्सेलच्या माध्यमातून दाखवतोय. सपोज मी यामध्ये प्लेन SIP करतोय, प्रत्येक महिन्याला मी ठराविक अमाऊंट गुंतवणूक करतोय, तर 6 महिन्यामध्ये मला 3.5% रिटर्न मिळणार आणि 1 वर्षामध्ये 9.3% रिटर्न यांनी दिलेले आहेत. पास्टचं कॅल्क्युलेशन करतोय. कंप्लीट शीट मी आता तुम्हाला यामध्ये दाखवत बसणार नाही, खूप जास्त वेळ जाईल. ते कॅल्क्युलेशन मी बॅकएंडला ठेवलेलं आहे आणि डायरेक्ट मी रिझल्ट तुमच्यासमोर मांडतोय. लमसम मी इन्व्हेस्टमेंट केली वर्षाच्या सुरुवातीला, इयर स्टार्ट होण्यावेळी. मग डायरेक्ट लमसम मी केली असती, काही अमाऊंट जी काय असेल ती, समजा 1 लाख रुपये, तुम्हाला उदाहरणासहित मी तुम्हाला सांगतो, 1 लाख रुपये मला गुंतवायचे आहेत. मग मी इन्व्हेस्टमेंट लमसम केली वर्षाच्या सुरुवातीला आणि प्रत्येक महिन्याला त्या 1 लाखाला 12 महिन्यांनी डिवाइड करून जी काही अमाऊंट होईल, समवेअर अराउंड 8-9 हजार रुपये जी असेल ती मी प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्ट करत गेलो, ज्याला म्हटलं जातं SIP. आणि एक अमाऊंट मी इन्व्हेस्ट केली सपोज लमसम वर्षाच्या मध्यभागी, मग ते 6व्या महिन्यामध्ये किंवा 5व्या, 6व्या, 7व्या महिन्यामध्ये मी इन्व्हेस्ट केलं असेल. हे वर्षाच्या सुरुवातीला केलं आणि हे SIPच्या स्वरूपात केलं. आणि एक ऑप्शन आहे स्मार्ट SIP. स्मार्ट SIP म्हणजे रिचमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय एक ठराविक SIP तुमची सुरूच असेल आणि त्या SIP नंतर मध्ये ज्यावेळी मार्केट खाली येईल इथे आम्ही तुम्हाला लमसम इन्व्हेस्ट करायला सांगतो. मग लमसम तुम्ही कितीही करू शकता. तुमच्या अकाउंटवर 10,000 पडलेत, कोणाच्या 20,000 असतील, कोणाच्या 50,000 असतील, कोणाच्या 5 लाख असतील, ते डायरेक्ट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, जेणेकरून NAV डाऊन होईल, स्वस्तात तुम्हाला माल मिळेल आणि जेव्हा तो माल महाग होईल तेव्हा तुम्ही विकून चांगलं प्रॉफिट कमवत असता. यालाच म्हटलं जातं रिचमीची स्मार्ट SIP. आणि याच स्मार्ट SIP मधून तुम्ही किती रिटर्न मिळवणार. फॉर एक्झाम्पल SIP केली असती तर 3.5%, लमसम आधी केली असेल सुरुवातीला तर 2.6%, मध्ये केली असेल तर 1.5%, पण स्मार्ट SIP असेल तर 2.5%. लक्षात घ्या. पण SIP पेक्षा थोडंसं इथं कमी दाखवतं. याचं कारण मी पुढे तुम्हाला दाखवेन. 1 वर्ष झाल्यानंतर 9.3% तुम्हाला रिटर्न मिळत आहेत SIP करून, पण 1 वर्षाच्या सुरुवातीला केल्यामुळे तुम्हाला 30% रिटर्न दाखवत आहेत. हे फ्लक्च्युएशन होत असतं. पण मध्ये केल्यामुळे फक्त 7% रिटर्न दिसत आहेत. पण स्मार्ट SIP असेल तर 32%. जर समजा 3 वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट झाली असेल, 3 वर्षानंतर SIPचे रिटर्न 70% पाहायला मिळत आहेत. आता हे रिटर्न एवढे का दिसत आहेत, कारण कोविडच्या आधी गुंतवणूक केली होती आणि कोविडनंतर मार्केट अचानक वाढलं, त्यामुळे हे रिटर्न सुद्धा अचानक 70% तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पण लमसम केली असेल तर 81%, आणि जर लमसम मध्ये केली असेल, वर्षाच्या मध्ये आपण कधीही केली तर त्यामुळे 83% रिटर्न. पण स्मार्ट SIP तुम्हाला 97% देते, कारण जेव्हा मार्केट क्रॅश होतं तेव्हा आपण सम अमाऊंट त्यामध्ये ॲड करत जातो, लमसम अमाऊंट. आणि 5 वर्षानंतर जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर 81% रिटर्न या पर्टिक्युलर फंडने दिलेले आहेत. जर लमसम केली असती तर 102%, मध्ये लमसम केली असती 103, 104%, आणि SIP स्मार्ट असेल, रिचमीच्या माध्यमातून असेल तर 145%, जवळपास 150% रिटर्न मिळाले असते. कारण ती इन्व्हेस्टमेंट आपण मध्ये केली, NAV आपल्याला कमी मिळालेला होता, त्यामुळे हे मोठे रिटर्न दिसत आहेत. कदाचित एखादा दुसरा फंड असेल ज्याने रिटर्न दिले असतील SIP मध्ये फक्त 5%, इथे दिले असतील 7%, इथे 12% दिले असतील आणि इथे 16% दिले असतील. सेम इकडे आसपासच असेल, तिकडे स्मार्ट SIP कदाचित 8% देईल, 7च्या जागी 20% देऊ शकतं, 12च्या जागी 22% देईल, 16च्या जागी कदाचित 30% देईल. एवढा मोठा फरक तुम्हाला स्मार्ट SIPचा पाहायला मिळू शकतो. डिपेंड ऑन दी फंड असेल, त्यामुळे जो स्कीम तुम्ही निवडाल त्या स्कीमनुसार तुमचे रिटर्न तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल या नंबरला कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला मदत करेल. आणि अजून वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन ऑलरेडी आमच्याकडे आहेत, जेणेकरून तुमचा फंड खूप मोठ्या प्रमाणात ग्रो होऊ शकतो, तुमचे ॲसेट्स वाढू शकतात, टॅक्स कमी लागू शकतो. यामध्ये टॅक्स सेव्हिंग फंड सुद्धा आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला रिकमेंड करू शकतो, जेणेकरून खूप चांगले रिटर्न तुम्ही मिळवू शकता माझ्या माध्यमातून, रिचमीच्या माध्यमातून. जर तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या नंबरला कॉल करा, सोबत व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.